डॉक्टर कल्याणीच इझी आयुर्वेदा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बोलणार आहोत केसांच्या समस्येविषयी। आजकाल तुम्ही पाहू शकता की प्रत्येक महिलेची अशी तक्रार असते की केस गळतात, केस पांढरे होतात, केसांना फाटे फुटले, अशा म्हणजे असंख्य तक्रारी आजकाल दिसून येतात। परंतु आयुर्वेदामध्ये केसांना हा अस्थिधातूचा मल सांगितलेला आहे आणि तसेच पित्तदोषाचे कार्य हे व्यवस्थित घडून आले तर केसांची निर्मिती ही व्यवस्थित होते। तर आजकाल तुम्ही पाहू शकता की फास्ट फूड, अति जागरण किंवा रात्री अपरात्री कॉफी, कोल्ड ड्रिंक्स घेणं, जागरण करणं, सकाळी उशिरा उठणं किंवा अवेळी जेवण करणं, अशा असंख्य गोष्टी घडून येतात की त्याच्यामुळे आपल्या पचन संस्थेवर त्याचा परिणाम होतो आणि केसांच्या तक्रारी पण वाढतात। पण या गोष्टींचा कोणीही विचार करत नाही, म्हणजे जसं की आहार विहाराचा या गोष्टींचा विचार करत नाहीत लोक। आणि मग काय होतं की वेगळे शॅम्पूज बदलणं, जास्त केमिकलयुक्त शॅम्पू वापरणं, तेलांचा यूज करणं, याच्यामुळे म्हणजे केसांच्या तक्रारी जास्त दूर होत नाही। आपण या गोष्टीमागे आहाराचा विचार केला। आयुर्वेदामध्ये षड्रस सांगितलेले आहेत, जसे की मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, म्हणजे की गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू अशा चवीचे अन्न आपण सेवन केलं पाहिजे। पण तुम्ही पाहू शकता की आजकाल कसं होतं की जे आपल्याला आवडतं, म्हणजे तिखट आवडत असेल तर लोक तिखटच खातात, गोड आवडत असेल तर गोड जास्त सेवन केलं जातं, आंबट जास्त सेवन केलं जातं, म्हणजे एकच रस हा वारंवार सेवन केला जातो। याच्यामुळे शरीराचं पोषण होत नाही। म्हणजे जसं की आपण 6ही प्रकारचे रस हे व्यवस्थित सेवन केलं पाहिजे। अन्नामध्ये 6ही रसांचं सेवन योग्य रीतीने झालं पाहिजे। एकच जी गोष्ट आहे म्हणजे जसं की तिखटच खूप खाणं, गोडच खूप खाणं हे टाळलं गेलं पाहिजे, याच्यामुळेही शरीरावर त्याचा परिणाम होतो। आणि जसं की आपण म्हणतो की मसाल्याचं जास्त खाणं, बाहेरच्या गोष्टी जास्त खाणं, रात्री अपरात्री जागरण करणं, यामुळे काय होतं की पित्तदोष हे विकृत होतं आणि पित्तदोषाचं कार्य हे शरीरात व्यवस्थित घडून येत नाही आणि हे जे काही बिघडलेलं पित्त आहे ते आपल्या शरीरातील रक्तात मिश्र होतं, म्हणजे रक्ताचाही गुणधर्म याने बिघडवतात आणि हे दूषित झालेलं रक्त आपल्या केसांच्या मुळाशी जातं आणि त्यामुळे काय होतं की हे दूषित रक्तामुळे केसांची विकृती निर्माण होते, जसं की केस पांढरे होणं, केसांना फाटे फुटणं, अवेळी टक्कल पडणं, अशा गोष्टी घडून येतात। म्हणजे रक्तदृष्टीमुळे सुद्धा केसांवर परिणाम होतो। आणि केसांशी संबंधित अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पोटा साफ होतोय का, तुमचं पोट साफ होतोय का? कारण पचन संस्था जर बिघडलेली असेल, पित्त जर विकृत असेल तर तुमचं पचन व्यवस्थित होत नाही आणि कधी कधी काय होतं की एक दिवस, दोन दिवस रुग्णाचं पोट साफ होत नाही, म्हणजेच त्याला आपण म्हणतो की मलारोग निर्माण होतो, मलावष्टम निर्माण होतो, त्यामुळे सुद्धा केसांवर त्याचा आहारामध्ये गायच्या तुपाचं म्हणजेच गावरान तुपाचं तुम्ही जास्तीत जास्त सेवन करा। त्याच्यामुळे काय होतं की शरीराचं पोषण नीट होतं, पचन संस्थेवर त्याचा व्यवस्थित परिणाम होतो आणि पचन संस्था व्यवस्थित असेल तर केसही वाढण्यास किंवा काळे होण्यास मदत होते। आज आपण या व्हिडिओमध्ये केस गळण्याची कारणं, त्याच्या मागची आहार विहार या गोष्टींचा विचार केला। मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर केस गळण्यावर उपचार पद्धती आणि आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा हे नक्की दाखवेल। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला